राधे राधे. तर काल होती होळी आणि हा होळीचा स्वयंपाक बरं का. आता बाशी का असे ना तुमच्याबरोबर शेअर करावा म्हटलं. आता एवढं शूट केलेलं आहे, एवढी मेहनत केलेली आहे, तुमच्याबरोबर शेअर करणं आणि असं होणार का बरं. इथं तव्याच्याच पुरणपोळ्या करणार होती, कारण खापरच्या त्या मला येत नाही अजून व्यवस्थित. मग म्हटलं तव्याच्याच करायच्या. आणि आत्या ज्या होत्या त्या बाजाराला गेल्या होत्या. कुठलाही सण असला की तरीही आत्या घरी राहत नाही, म्हणून सगळं काम जे आहे ते म्हटलं चला लवकर डाळ वगैरे शिजत टाकून येऊन मग करून ये, निवांत होतं मग सगळं. आणि काल तुमच्याबरोबर मी होळी कशी सेलिब्रेट करतात आमच्याकडे ते सुद्धा मी लगेच रात्रीच तुमच्याबरोबर शेअर केलं. उंबरठा पूजन मी शेअर केलं, त्याच्यानंतर ताट जे होतं ते माझं रेडीच होतं, मी तुम्हाला कालच दाखवलं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना वेळ असल्यावरच मी करून ठेवते, म्हणजे ऐन वेळेस काय असताना धावपळ होत नाही. तुम्ही सुद्धा असंच करतात का, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कुठलाही सण असला ना मी सगळ्या गोष्टींची प्रिपरेशन आधीच करून ठेवते, म्हणजे खरंच गडबड होत नाही आणि आपण विचार केलेल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असतात. आणि एखाद्या वेळेस होतं हां, पण सगळ्या गोष्टी जरी आपण व्यवस्थित केल्या ना की मनासारख्या तरी काही गोष्टी होत नाही. इकडं पोळ्या वगैरे झाल्या, लगेच भात टाकून घेतला आणि खीर जी होती ती झाली होती. आणि खीर तशी थोडीशीच केली होती, कारण खीर जी आहे ते फक्त आत्या मामा आणि मी थोडीफार खाल्ली. तर मानू खाते, आणि तर सिद्धू आणि सिद्धूचे पप्पा बिलकुल सुद्धा त्यांना खीर आवडत नाही. म्हणजे आहोंना खीर बऱ्यापैकी आवडते, पण सध्या जिमचं फॅड असल्यामुळे ते खीर अजिबात घेत नाही. गोडच खात नाही, खीरच काय, काहीच गोड खात नाही. मी तरी माझं कसं आहे, मी बोलते मी हे खाणार आणि ते खाणार नाही, पण माझ्याने राहवलं जात नाही तर मी खाऊन घेते. त्यावेळेस म्हणते जाऊ दे उद्या केलं जाईल, पण तसं त्यांचं नाही. त्यांचं मत एक विशिष्ट आहे की हेच करायचं तर हेच करायचं. तसं आपलं बोलते की मी हे करणार तर हेच करणार, पण ते काही करत नाही मी. बोलते वेगळं आणि करते भलतंच. आता बोलते की मी नाही खाणार पोळी, लगेच काय म्हण जाऊ दे एवढ्या सणाला खाऊन घेते, पुढच्या सणापासून मी खाणार नाही. पण तसं काही होत नाही, प्रत्येक सणाला मी हेच म्हणते. आणि एखाद्या वेळेस चांगली भाजी जरी केली ना की मी बोलत असते की नाही मनातल्या मनात की नाही आज मी हे खाणार नाही, मग लगेच म्हणते राहू दे ना, आज कुठे सण येणार रे रोज रोज, आजच्या दिवस खाऊन घे. असं करत करत सणही संपत नाही आणि माझं वजनही कमी होत नाही. तर कसं माझं वजन कमी होईल आता तुम्हीच मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा असेच करतात काय जेव्हा तुम्हाला वजन कमी करायचं असतं तेव्हा. आणि खरं सांगायचं तर हल्ली काय झालं, आधी मी ना स्वतःला मी जर ठरवलं की मला वजन कमी करायचं 1 किलो 2 किलो, तर मी सहजरित्या करत होते. पण हल्ली काय झालं काय माहिती, माझ्याने माझं वजनच कंट्रोल होत नाही आणि खाणंही कंट्रोल होत नाही. मी बोलते जाऊ दे आता. ही कटाच्या आमट्यावरची जी तेलाची तरी आहे ना, ही सुद्धा बोलते जाऊ दे आजच्या दिवस खाल्ली तर काय बिघडते. चला इथंच एंड करते. राधे राधे.